मुंबईमध्ये निसटता पराभव झाला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय। आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे। या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली, सगळे गड आपण राखलेले आहेत। शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाहीये आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे। शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही। तर मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून जगणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा पाहायला मिळतोय। मी गद्दारांसोबत गेलो तर मला किती कोटी मिळतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। गद्दारांसोबत गेलो तर मला बाळासाहेबांचं नाव घेता येणार नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिलं शिकवलं, कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो, गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही। मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपण लढतो, आपण लढणार। मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं, कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 कोके ना। मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला। मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही। तर महाराष्ट्रात आज लिलाव चालू आहेत, शिसारी आली असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आजची राजकीय परिस्थिती बघायला बाळासाहेब नाहीत, ही चांगली गोष्ट आहे। राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत। आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं। शिसारी आली, शिसारी। ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण। आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये, तो पाहूच शकला नसता हे माणूस।